सिलेंडरचे जे इश्यूज तुमच्या सगळ्या चॅनलवर चालतात, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, महिलांवर ज्या होणारे महाराष्ट्राचे अत्याचार वाढले, महिलांच्यावर अत्याचार वाढल्यानंतर आज अनेक गोष्टी सगळीकडे विशाखा कमिटी आहे का, हा एक पहिला मुद्दा महाराष्ट्रात आज अतिशय महत्त्वाचा आहे. महिला कमिशन, तुम्हीच आता म्हणल्या की दिल्लीवरनं महिला कमिशनच्या महिला आज आल्या होत्या, मग महाराष्ट्रात महिला कमिशनला आहे का कोणी? आता ती जागा रिक्त आहे. म्हणजे विशाखा कमिटी सगळ्या झाल्या आहेत का माहिती नाही. आज महिला आयोगाला अध्यक्ष महाराष्ट्रात आहे का, देशाच्या आल्या होत्या, आनंदाची गोष्ट आहे. पण महाराष्ट्राला स्वतःची नको का एक महिला आयोग? एवढा जर महिलांचे अत्याचार वाढत असतील, महिला पोलीस यांच्यासाठी तुम्ही काही वेगळं करताय का? त्याचं पेट्रोलिंग वाढवताय का? त्यांच्यासाठी त्यामध्ये गुलाबी गाड्या आल्या होत्या, त्या तुम्हाला कुठे दिसतात का हो? मला तरी दिसत नाहीत कुठे. केवढा गाजावाजा करून इलेक्शनच्या आधी एवढ्या त्या गुलाबी गाड्या, आम्ही पण गेलो तो फ्लॅग ऑफ बघायला, आम्हाला अभिमान आहे. ठीक आहे ना, विरोधात असलो म्हणून चांगल्याला चांगलं म्हणावं. जेव्हा माननीय मुख्यमंत्री चांगल्या गोष्टी करतात आम्ही करतो ना कौतुक, ही लोकशाही आहे. पत्रकार परिषदेमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांनी युपीएला एक दाखला देत असं म्हटलेलं आहे, 29 ला महिला आरक्षण लागू झालं असतं, मात्र डिलिमिटेशन लागू झालं नसतं. माझं म्हणणं आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? त्यांचं असं म्हणणं आहे की विरोध तुम्ही केला, 29 ला लागू होणार म्हणून. माझं जुना दाखला देत म्हणतात लागू होणारच. माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? काय संबंध मला सांगा ना. तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं, 543 करून टाका, आतापर्यंत झालं असतं. मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आतापर्यंत कळलं असतं ना. डिलिमिटेशन मध्ये तुम्ही का घालताय? तुम्ही 543चा निर्णय तत्कालीन का नाही घेतला? कोणी थांबवलं या सरकारला? आमची तयारी आहे. आणखीन एक थोडंसं क्रोनॉलॉजी मध्ये तुम्हाला परत मागे नेते. आम्हाला जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की 50% सीट्स आम्ही प्रत्येक राज्यात वाढवणार. मग त्याचं काय झालं? ते बिलात का नाही आलं? एवढं तुम्ही सेशन बोलवलं, सेशनच्या आधी अनेक गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या, मग त्या का नाही बिलात आल्या? एवढं सेशन बोलवलं, त्याच्या आधी मीटिंग्स घेतल्या सगळ्या विरोधी पक्षाबरोबर. इथे एक वेस्ट एशियामध्ये क्रायसिस चाललंय, तुमच्या सगळ्या चॅनल्सवर रोज दाखवत आहेत की आपल्याच एका बोटीवर अटॅक झाला, आपले लोक जगभरात अडकले, तिथे बॉम्ब फुटतोय. अरे चाललंय का? एकीकडे 4 इलेक्शन चालली आहेत, एकीकडे तेलाचा भाव कुठपर्यंत पोहोचलाय, गगनाला टेकतो, आणि तुम्ही महिला आरक्षण आणून त्याच्यात प्लॅनिंग पण नाही, न डिलिमिटेशन ना कास्ट सेन्सेस, ह्याच्यावर कुठली चर्चा नाही. अखिलेश यादवजी जेव्हा ओबीसीची मागणी केली, कुठे उत्तर होतं भारत सरकारकडे? उत्तरच नव्हतं. प्रियांका गांधी बोलल्या, अखिलेश यादव बोलले, डिंपल यादव बोलले, अमोल दादा बोलले, आपले भास्कर सर बोलले, बगरे सर, कुठे होती यांची सगळ्यांची उत्तर?